सोनं पुन्हा कोसळलं. काही दिवसातच 10 ते 15 हजारांनी दर खाली. ही आयुष्यातील सर्वात मोठी खरेदीची संधी आहे का? की मोठा ट्रॅप? शेवटपर्यंत पहा, कारण आजची माहिती तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. कारण पुढचे 7 दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत. नमस्कार मित्रांनो, आज 27 मार्च 2026. गोल्ड मार्केटमध्ये मोठी हालचाल सुरू आहे. गेल्या काही आठवड्यात सतत वाढलेले सोन्याचे दर आता अचानक खाली आले आहेत आणि यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही कन्फ्यूज झाले आहेत. नेमकं काय चाललंय आणि आता आपण काय करायला पाहिजे? चला सगळं डिटेलमध्ये पाहूया. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर साधारण 1,36,000 ते 1,38,000 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोनं देखील कमी झालंय. त्यामुळे ज्वेलरी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालाय. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी सोनं 1,55,000 ते 1,60,000 पर्यंत होतं. म्हणजेच काही दिवसातच 10 ते 15 हजारची मोठी घसरण झालेली पाहायला मिळते. ही घसरण का झाली? तर डॉलरची ताकद वाढली. म्हणजेच जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे सोनं कमजोर होताना दिसत आहे. गुंतवणूकदार सोनं विकायला सुरुवात करत आहेत. अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे लोक गोल्डऐवजी इतर इन्व्हेस्टमेंटकडे वळत आहेत. अमेरिका इराण तणावामुळे मार्केट अनस्टेबल आहे. अनसर्टेनिटी वाढली की प्राईजमध्ये सडन मुवमेंट येतो. गेल्या काही आठवड्यात सोनं खूप वाढलं होतं. यामुळे इन्व्हेस्टर्स आता प्रॉफिट काढत आहेत. फक्त सोनंच नाही तर चांदीतही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. म्हणजे ओव्हरऑल प्रिसियस मेटल्स डाऊन ट्रेंडमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आता काय करावं? तर ज्वेलरी बायर्ससाठी हा वेळ चांगला ठरू शकतो. लग्न व इतर सणांसाठी खरेदी करणार असाल तर फायदा नक्कीच होईल. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर अजून थोडं वेट करा, कारण प्राईस अजून खाली येऊ शकतो. स्मार्ट स्ट्रॅटेजी जर तुम्हाला वापरायची असेल तर एकदम फुल इन्व्हेस्टमेंट करू नका. थोडं थोडं करून बाय करा, जसं की SIP स्टाईल. पुढे काय होणार हे आपण बघूयात. तज्ज्ञांच्या मते पुढील 1-2 आठवडे मार्केट व्हॉलॅटाईल राहणार. अचानक इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकतो. सगळं डिपेंड आहे US इकॉनॉमी, डॉलर मुवमेंट आणि ग्लोबल न्यूज. तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट वॉर्निंग अशी आहे की पॅनिकमध्ये डिसिजन घेऊ नका. सोशल मीडियावरती अफवांवरती विश्वास ठेवू नका. ऑलवेज व्हेरीफाय रेट चेक करा. आणि तुम्हाला काय वाटतं, हा योग्य वेळ आहे का की अजून थांबावं? हे आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. अशीच इम्पॉर्टंट फायनान्शियल अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.